प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेले MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईस MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पडला. तीच कथा या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. शबर राजाची कन्या ही शबरी तिच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच घरातून पळून जाते आणि पुढे जाऊन ती वनामध्ये लपते. तिच्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच की काय ती मातंग गुरुच्या आश्रमाजवळील झाडामध्ये लपून राहून आयुष्यभर आश्रम ते सरोवर असा रस्ता ती साफ करते. काय आहे ही कथा हे पाहूयात आजच्या श्रीरामकथेतून. ही कथा सांगतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक. भिल्लांचा राजा शबर. अल्पवयात लग्न करण्याची परंपरा. शबर राजाची कन्या शबरी. लग्न जुळवलं, लग्नाची सगळी तयारी झाली. तयारी म्हणजे दारूचे माठ, पशुची दावण. आणि शबरीनं सहज विचारलं, बाबा पशुची दावण, दारूचे माठ, तुझं लग्न आहे बेटा, माझ्या लग्नाचा आणि या पशु काय संबंध आहे? तुला कळत नाही आपल्यामध्ये ही पद्धत आहे, ही मेजवानी दिली तर पाहुणे खुश नाही तर नावं ठेवतात. हे पशु मारणार बाबा, तेवढ्यासाठी आणले. एवढी दावणची दावण? हां, एवढी उद्या कापल्या जाईल, जा झोप. शबरीनं रात्रभर झोपण्याचा प्रयत्न केला. शबरीला झोप आली आणि तिला ती पशुची दावण दिसायची. पहाटे अंधारात शबरी उठली, ती निघून गेली. ते पुन्हा बापाला सापडली नाही. आता इथेही प्रश्न आहे, जर भिल्लाचा राजा शबर आहे, त्यानं सगळे भिल्ल कामी लावले असतील. भिल्लांना जंगलाचा कप्पा न कप्पा माहिती आहे. अख्खं जंगल भिल्लांनी पिंजून काढलं, मग शबरीचा तपास का लागला नाही? काही ठिकाणी असं उत्तर आहे. एक उंट मरून पडलेला, घनदाट झाडी आहे, त्या झाडीमध्ये सूर्याचं ऊनसुद्धा येत नव्हतं. एवढी दाट झाडी, त्या झाडीत मरून पडलेला उंट 3 दिवसापूर्वीचा, त्याचं प्रेत फुटलेलं, दुर्गंधी सुटलेली. तिथं शबरी आली. शबरीनं विचार केला की माझा बाप राजा भिल्लाच आहे, सगळे भिल्ल कामी लावतील, भिल्ल मला शोधतील, पुन्हा मला नेतील, माझं लग्न होईल, माझ्याकरता तेवढे पशु मारल्या जातील. मग तेवढे पशु मारल्यापेक्षा मेल्या पशुच्या आश्रयानं थांबलं तर काय बिघडेल? दुर्गंधयुक्त प्रेतामुळे इथे कोणी येणार नाही. आणि शबरी मुंडेसर बिना अन्ना पाण्याची नाका तोंडाला फडकं लावून बसून राहिली 3 दिवस. दुर्गंधीमुळे इकडे कोणी भिल्ला आला नाही. सगळे जंगल पिंजून काढलं. शबरीला हिंस्त्र पशुनी खाल्लं असावं असं अनुमान करण्यात आलं. शबरीचा तपास थांबला. पूर्वजन्माच्या पुण्याईनं शबरी मातंग गुरुदेवाच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर एक दाट पाल्याचा वृक्ष, त्या वृक्षात लपून बसायची. मातंग गुरु आणि त्यांचे शिष्य उठायच्या आधी शबरी उठायची आणि मातंग गुरुच्या आश्रमापासून थेट पंपा सरोवरापर्यंत रस्ता हाताने साफ करायची. झाडू घेऊन नाही साहेब, हाताने. किती दिवस? दिवस नाही, महिने नाही, वर्षे नाही, जन्मभर. ब्राह्मण काका, जन्मभर हाताने रस्ता साफ केला तरी मातंग गुरुला तपास लागला नाही. आपण उठायच्या आधी रस्ता साफ करायचं काम कोण करतंय? बरं, किती वाजता उठत असेल शबरी? शेठजी, किती वाजता? प्रत्येकाच्या उठण्याच्या वेळा ठरलेल्या आहे. पहिला प्रहर और कोई जागे, दुसरा प्रहर भोगी, तिसरा प्रहर तस्कर जागे, चौथा प्रहर जोगी. हे पुराण काळातलं गोष्ट काय, हिशोब एकच आहे. तेव्हाचं वर्ष 2 अयनाचं आहे. अण्णा म्हणतात मला मोडी येते. पावकी, सवाकी, दीडकी, अडीचकी, औटकी. आपलं झालं त्या दिवशी. एका औटा, 2 औट, 7, 3 औट, 10.5, 4 औट, 14, 5 औट, 17.5 म्हणून झालं आमचा दोघाचा. आता बटणा दाबायचे. हे प्रहर बरं का साहेब. 2 अयनाचं वर्ष आहे पुराण काळात. 2 अयनाचं वर्ष, 6 महिन्याचा अयन, 2 पक्षाचा महिना, 15 दिवसाचा पक्ष, 8 प्रहराचा दिवस, 3 तासाचा प्रहर. इथून मग आपलं लावायचं. फक्त शब्द बदलून, हिशोब एकच आहे. हा, हिशोब एकच आहे. 2 अयनाचं वर्ष आहे. एक उत्तरायण आहे, एक दक्षिणायन आहे. अयन 6 महिन्याचा आहे आणि महिना 2 पक्षाचा आहे. पक्ष म्हणजे BJP शिवसेना नाही, राष्ट्रवादी सोनिया काँग्रेस तेही नाही,
कावळ्यान चिमणी तेही नाही, शुद्ध आणि वद्य हे दोन पक्ष, त्या दोन पक्षाचा महिना. आणि पक्ष होतो तो 15 दिवसाचा, दिवस 8 प्रहराचा, 4 प्रहर दिवसाचे, 4 प्रहर रात्रीचे, म्हणून अष्टप्रहर जो शब्द आहे. सकाळी 6 ते 9 खेडेगावात अजूनही शब्द आहे, त्याला रामप्रहर म्हणतात. सेठजी चांगला बोल ना. रामप्रहराच्या वेळी रामेश्वरजी पहिला प्रहर असतो तो रामप्रहर, नंतर 12 वाजेपर्यंत तो दुसरा प्रहर, तो दो प्रहर शब्द आहे. पण आम्ही मराठी माणसांना मराठी घासून बोथट करून टाकली. दुपार, दुपार तो आहे दो प्रहर, त्याची झाली दुपार. मग 3 वाजता पुन्हा तिसरा प्रहर आहे, चौथा प्रहर. 4 दिवसाचे, 4 रात्रीचे. पहिला प्रहर और कोई जागे, 6 ते 9 सगळे जागे असतात जेवणाकरता, 9 ते 12 पिक्चरवाले जागे असतात, 12 ते 3 चोरट्यांची वेळ आहे. आपल्या आपल्या ड्युट्या ठरल्या, हमखास चोऱ्या होतात ते रात्री 12 पासून पहाटे 3 पर्यंत ही चोरट्याची वेळ आहे. आणि 3 नंतर 3:30ला ब्रह्ममुहूर्त सुरू होतं, तेव्हा साधू जागा होतो. मग हे जर पहाटे 3:30ला स्नानासाठी उठत होते मातंगुरु त्यांचे शिष्य रोज, तर त्यांच्या आश्रमापासून सरोवरापर्यंत रस्ता, तो हातानं साफ करणारी शबरी रोज किती वाजता उठत असेल? तरी आयुष्यात सापडली नाही. बाल होती, तरुण झाली, प्रौढ झाली, म्हातारपणामुळे झाडावरून उतरायला उशीर झाला. हाताने रस्ता साफ करत असताना मातंगुरु त्यांचे शिष्य स्नानाला निघाले. सगळ्यात पुढे मातंगुरु, त्यांच्या मागे शिष्य आहे. कोणीतरी एक आकृती चोळबुड करते अंधारामध्ये. मातंगुरु थांबले, शिष्यही थांबले. दरडावून विचारलं, कोण आहे? घाबरून गेली. आयुष्यात पहिल्यांदा पकडली ना. उभी झाली. मी बिल्ली नाही बाबाजी, भिल्ल जमाती जन्माला आली, शबरी नाव आहे माझं. सगळे शिष्य तिथपर्यंत आले. बिल्लीन, शबरी, हा बाबाजी. हा रस्ता कोणी साफ केला? मी. जन्मभर हातात झाडू घेतला नाही बाबाजी, माझ्या हाताने रस्ता साफ केला. का बरं? सांगून का नाही केली सेवा? भीती वाटली. कारण मी बिल्ली नाही, तुम्ही पवित्र महात्मे, सेवा स्वीकारता किंवा नाही. मग हाताने का साफ केला? झाडू का नाही घेतला? त्याचंही कारण सांगते बाबाजी. मी बिल्ली नाही, तुम्ही पवित्र महात्मे, मला चरणाला हात लावू देणार नाही हे माहिती होतं. मी डोकं चालवलं. साधू संत मला चरणाला हात लावू देणार नाही, पण त्यांचे चरण ज्या मातीहून जातील त्या मातीला तर हात लावता येईल ना. आणि म्हणून तुमच्या चरणानं पवित्र झालेली माती मी जन्मभर हातानं स्वच्छ केली महाराज. सगळे शिष्य म्हणाले, गुरुदेव ही बिल्ली नाही म्हणतात, हिनं हाताने रस्ता साफ केला, आपण त्याच्यावरून चालत आलो, आपल्या कर्माला बाध आली. गुरुदेव रागावले, कोण म्हणताय तुम्हाला कर्माला बाध आली? हे तुकडे माणसानं केले, देवानं नाही. जानतहू भक्ती कर नाता. बाकीचे म्हणाले, जाऊ द्या, गुरुजीचं डोकं म्हातारपणामुळे चालत नाही, पण दुसऱ्या रस्त्यानं जाऊ. जोपर्यंत ते स्नानाला गेले, गुरुदेव बोलत उभे राहिले. पहाटेची वेळ, स्नान न करता शिष्य वापस आले. गुरुदेव, काय स्नान कुठे करावं? रोजच्या ठिकाणी, पंपा सरोवर. शक्य नाही का? पाणी आटलं का रे? नाही ना. मग सरोवर रक्तानं भरलंय. बरोबर आहे का? हिनं जन्मचा जन्म आपली सेवा करण्यामध्ये घालवला. तिच्या भक्तीची तुम्ही सर्वांनी विटंबना केली ना रे, त्याचा परिणाम आहे. काय करावं लागेल? आता एकच उपाय आहे, जिला भिल्लीन म्हणता, जिच्यामुळे कर्माला बाध आली म्हणता, तिचं चरण तीर्थ घ्या सगळे, सरोवरात नेऊन टाका, पहिल्यासारखं सरोवर होईल. शबरी उभी झाली, रडू लागली. काय करता महाराज? माझं भिल्लिनीचं चरण तीर्थ, आणि कोण्या नरकाला जाऊ मी? उभी राहा शबरी. जगातल्या सर्व तीर्थाला पवित्र करणारं तीर्थ तू आहे. आणि शबरीचं चरण तीर्थ घेतलं, सरोवरात नेऊन टाकलं, सरोवर पहिल्यासारखं झालं. मी का थांबलो? शबरी सांगत असताना मला अक्का दिसायला लागली. इंद्रायणीमध्ये स्नान केल्यावर ते पाणी घाण होतं. अक्काने तीर्थ घेतलं, साहेबांनी विरोध केला. पाणी पाणी चांगलं नाही अक्का. असू दे, तुम्ही काय करता मग? तो शब्द साहेबाला लागला. आणि काही वर्षात आम्ही साक्षीदार आहोत. स्नानासाठी इंद्रायणीचा घाट आणि स्वच्छ पाणी तयार झालं. हे काही काही पात्र सांगताना, काल शत्रुघ्न रडत होता तेव्हाही मला प्रयाग अक्का दिसत होती. भरतानं साधूचा वेश धारण केला, सर्वांना नमस्कार केला. साहेब,
राम वनवासात गेला त्या दिवशी समाज रडला नाही, तेवढा समाज भरताच्या त्यागानं रडवला. सावत्र भावाचा त्याग अण्णा, त्यात सगळ्यात जास्त रडले साधू संत. साधू संत विचार करतात, विधभऱ्या बांधासाठी भाऊ भांडणं करतो, खून करतो. हा सावत्र आहे, मोठा वनवासात जातो, हा तपाला निघाला. सगळ्या समाज रडत होता, पण शेवटचा खांब कवटाळून साहेब लहान भाऊ रडत होता, शत्रुघ्न. भरताला यावं लागलं. रडू नको शत्रुघ्ना, रडू नको दादा. वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो. हा, आपल्या भावंडांना लेकरासारखा सांभाळतो, हा नियम आहे. हा, मग काय दृष्ट लागली का दादा अयोध्येला? बाप मेला, 2 भाऊ वहिनी गेली वनवासात, तूही चालला, जबाबदारी धाकट्यावर आली. जसं हे रामायण अख्खे पात्र कराड परिवारातले बसतात. तिथं शत्रुघ्न म्हणतो मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो, इथं मोठी बहीण सगळ्या भावंडाची माय झाली. आपण हे मी आधीच सांगितलं, रामायण इथेच बसलेलं आहे. शबर राजाची कन्या असलेली शबरी, या शबरीची कथा आपल्याला नक्कीच भावली असेल. भेटूयात पुढच्या भागात एका नव्या कथेसह आपल्या श्रीराम कथेत. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. जय श्रीराम. ते शबरीचं चरण तीर्थ नेऊन टाकलं, तीर्थ पहिल्यासारखं झालं सेठ. तीर्थे तया ठाया यती पुनीत व्हावया, पर्व काय पाया तळी वसे वैष्णवा.